आज वाटते का तो शेतकऱ्याला दम द्यायला तुम्हाला? काय काय बोलताय तुम्ही? ट्रॅक्टर पाठवताय इथं तुम्ही उद्या पाहणी करायला येत असताना, म्हणजे गावाचं नुकसान तुमच्यामुळे होतंय. गुन्हे दाखल करतो आणि गुन्हे दाखल करता या तुम्हाला गुन्हे दाखल करायला मी येतो पोलीस स्टेशनला. तुम्ही करणार म्हणलं ना गुन्हे दाखल, गावकऱ्यावर गुन्हे दाखल करताय. शासकीय कामात अडथळा आणतो का म्हणला मला. अरे बाबा, कुठल्या शासकीय कामामध्ये तुझ्या अडथळा केलं? ये ना तू इथं. अरे बाबा, तुम्ही इंजिनियर आहात ना? हे केलं सगळं. अरे बाबा, तुम्ही इंजिनियर आहात का नाही? इथं ट्रॅक्टर अजिबात हालता कामा नये. इथून उद्या तुम्ही येऊन इथं सवाल जवाब तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन द्या. तुमचं जे पाप केलेलं आहे ते पाप सांगा, तुम्ही चुकीचं काम केले का नाही ते. अरे तुम्ही शासन प्रशासन नाही का? तुम्ही तुमची जबाबदारी नाहीये काम चांगलं करायची? तुम्ही बोगस कामं करून पैसे खाल्ले का नाही ते सांगा. अरे बॅरेजेस मध्ये तुम्ही इंजिनियर महोदय पैसे खाल्लात की नाही ते सांगा. तुम्ही खाल्लात का नाही ते सांगा. कोण कोण पैसे खाल्ले ते कबूल व्हा. असली बोगस कामं करून तुम्ही जनतेला फसवताय, सरकारला फसवताय, आणि आता रात्रीच्या टायमाला तुम्ही इथं ट्रॅक्टर लावून बुजवून तमाशा करताय. शरम वाटली पाहिजे तुम्हाला. कशाला इंजिनियर केलंय तुम्हाला? मायबापाने ह्याच्यासाठी शिकवलं का तुम्हाला? अरे दिवसाच्या टाइम मध्ये पण तू रात्रीतून तुम्ही बुजवायला घेता इथं. तुम्ही रात्रीपासून प्लॅनिंग केलं ना बुजवायसाठी. कुठला शेतकऱ्याचा रस्ता बंद आहे रे बापू? कुठलंच नाही, शेतकरीच नाही इकडे कोणी. आज वाटते का तुम्हाला खोटं बोलायला? इथं या शेतकरीच तुम्ही नाही. इथं एक कोण आहे रे ट्रॅक्टरवाला? नाही ते आपलीच पोरं, त्यांना माहित नव्हतं. कोण आहे ट्रॅक्टरवाला? आपलीच ती पोरं, आपलीच. त्यांना काय खोटं माहित. बोलताय का? काय नाव तुमचं? नईम शेख.